लाखनी शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील आदर्श नगर परिसराला लागून असलेल्या बाजार समितीत गेल्या 4 महिन्यांपासून रस्त्याचे बांधकाम सुरू आहे। मात्र काही कारणांमुळे हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही आणि परिणामी आदर्श नगर येथील असलेल्या सिमेंट रस्त्यावरून बाजार समितीत जाणारे जड वाहतूक ये-जा करीत असून यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। बाजार समितीच्या ढिसाळ नियोजनामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। सिमेंट रस्त्यावरून विदर्भ महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी तसेच वृद्ध नागरिकांसह अनेकांचा दैनंदिन वापर आहे। मात्र या मार्गावर जड वाहतुकीसाठी रस्त्यावर खड्डे पडले आहेत। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्ता चिखलाने माखला असून दुचाकीस्वारांना वाहन चालवताना नाहक तारांबळ उडत आहे। तर रस्त्यावरून चालताना नागिन नृत्यासारखी कसरत करावी लागत आहे। त्यामुळे रस्ता तत्काळ दुरुस्त करावा अशी मागणी केली जात आहे। मी लवकुश नामदेवराव निर्वाण, लाखनी सामाजिक कार्यकर्ता। आम्ही आदर्श नगरला असतो। आदर्श नगरला लागून लाखनी येथे बाजार समिती आहे। बाजार समितीमध्ये रस्त्याचे बांधकाम सुरू आहे। जवळपास 3 ते 4 महिन्यापासून बांधकाम त्यांचा अधुराच आहे, पूर्ण होऊन राहिलेलं नाही। म्हणून त्यांनी आदर्श नगरच्या रस्त्याला त्यांनी आपले जड वाहने ने आण सुरू केलेले आहे आणि त्याच्यामुळे आमच्या आदर्श नगरमधून विदर्भ महाविद्यालयामध्ये जाणारे विद्यार्थी, शिक्षक तर हे सगळे जा-ये करत आहेत। आदर्श नगरचे लोक जातात आणि हे जड वाहने बाजार समितीतून जात असल्यामुळे या रोडला खड्डे तयार झालेले आहेत आणि लोकांना एक अडथळा निर्माण झालेला आहे। खरं तर बाजार समितीचे ट्रक बाजार समितीतून जाण्याचा त्यांनी मार्ग काढायला पाहिजे होता, परंतु त्यांच्या चुकीच्या या धोरणामुळे आदर्श नगरच्या लोकांना त्रास सहन करावा लागून राहिला आणि त्यामुळे आता आदर्श नगरच्या लोकांना बाजार समितीच्या विरोधामध्ये रस्त्यावर यावं लागेल अशी वेळ येऊन ठेपलेली आहे।